असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काय गमावलेला नाही, पण पुन्हा एकदा एक राज्यव्यापी संघटनेचा दौरा मी त्या ठिकाणी करणार आहोत आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्या नंतर अजितदादांचा सुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो आहोत। वेगवेगळ्या पक्षाच्या सेल्सची काल एकंदरीत चर्चा केल्याच्या नंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत। एक बाब प्रकाशाने जाणवली की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत गेली तसं तसं अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला। यश आलं असेल, मी नाकारत नाही, किंवा ती बाजू समजवण्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडू शकलो असेल, हे काय नाकारता येत नाही, पण या साऱ्या काही गोष्टी लक्षामध्ये ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत। म्हणजे निकालापासून आमदारांच्या वतीमध्ये सुद्धा बोललं जातं। परवाच्या दिवशी आमदारांची बैठक झाली, सगळे आमदार उपस्थित होते। डॉक्टर शेंगणे नव्हते कारण त्यांच्या सख्या चुलती वारल्या होत्या, त्यावेळी नव्हते, पण करच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते। डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं होतं। सुनील अण्णा बनसोड सुद्धा घेऊन गेलेले होते, पण केवळ मुद्दाम होऊनच काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण एक प्रकाशाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी एका गोष्टीची कबुली केली की 4 वेळेला अजितदादांना पवार साहेबांनी वेडं बनवलं, असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत, माझे नाहीत, त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकतात। 4 वेळेला साहेबांनी वेडं बनवलं अजित। जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल, राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता। हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केले, त्यांचा मी आभारी आहे। सत्य आज ना उद्या कधी बाहेर येत असतं आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाहिजे उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे सगळं पाहायला मिळत असताना खतखत किती आहे। जयंत पाटील गेले 10 वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत। 2018ला माझ्या राजीनाम्यानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, जवळपास 6 वर्ष अध्यक्ष आहेत। त्यांना सांगावं लागलं व्यासपीठावरनं की 4 महिने मी फक्त आहे, 4 महिने तुम्ही थांबा, 4 महिने सोशल मीडियावरती काय बोलू नका, मी 4 महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काही तक्रार करायचं असेल ती पवार साहेबांच्याकडे करा। निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात, याचा अर्थ नेमका काय आहे याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही। म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगड टाकू नये एवढंच मला या ठिकाणी आणि त्यांनी सांगायचं आहे। अनेक जण आमच्याही संपर्कात आहे, नाही अशातला काय भाग नाही, परंतु 33 प्रचाराची धाटणी दर खेपायला उपयोगात येईल असं नव्हे। आता महाराष्ट्रामध्ये सहानुभूती जर काय तयार कोणाच्या वाटेमुळे होणार असेल तर 24 तास गेले 25 वर्ष अविरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या वतीमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल। महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काही कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। आज आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेच्या समोर पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोकून देऊन काम करत असतो, दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत, विश्वास आहे, आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे, त्या दृष्टिकोनातूनच आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।